आज तुम्हाला टॉमी हिक्स या व्यक्तीबद्दल सांगणार आहे. ही वॉज अमेरिकन इव्हॅन्जलिस्ट. ओके. मी या 3 वचनांचा रेफरन्स घेऊन यांच्याबद्दल का सांगते? इफ यू आर वॉकिंग इन दॅट फेथ अँड इफ यू आर पेइंग दॅट प्राइस, आय एम टेलिंग यू, बायबल सांगतं झटून शोध करणाऱ्यांना तो सापडतो. प्रेज द लॉर्ड. 1948-49च्या दरम्यान असं झालं की अमेरिकेमध्ये एक सुवार्तिक होते. त्यांचं नाव होतं टॉमी हिक्स. त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत. ही वॉज इन दॅट ब्लॅक अँड व्हाईट एरा. ओके. त्यावेळेस त्यांचे फोटोज वगैरे तुम्हाला गुगलवर सापडतील, त्यांचे सर्मन्स तुम्हाला मिळतील, त्यांचे PDF सापडेल. त्यांची खूप सुंदर पुस्तकं आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी ठरवलं की मला हे असं साधारण जीवन जगायचं नाही की मी चर्चला जातोय, येतोय, प्रार्थना करतोय आणि काही अलौकिक माझ्या बाबतीत घडत नाही, काही सुपरनॅचरल घडत नाही. आय विल नॉट वेट फॉर अनदर 100 years. I want to taste the glory of God. I want to receive the glory of God now. आणि हे म्हणाले की मला परमेश्वराचा तो गौरव आता पाहायचा आहे, मला त्याच्यामध्ये आता चालायचंय. आणि व्हॉट ही डिसाइडेड, त्यांनी ठरवलं की मी फ्रँकलिन हॉल यांनी नाही का त्यांच्या आधीच्या काळामध्ये की ग्लोरियस फास्टिंग, गौरवी उपवास कसा करावा याबद्दल खूप टीचिंग दिली होती. आणि त्यांनी नाही का त्याने प्रभावित होऊन त्यांनी ठरवलं की मी 40 दिवस उपास प्रार्थना करणार आहे. बायबलमध्ये मोजेसने केले, येशूने केले, खूप लोक 40 दिवस उपास प्रार्थनेत होते आणि त्यांनी काहीच खाल्लं नाही 40 दिवस आणि रात्र. देन ही डिसाइडेड की जोपर्यंत परमेश्वर मला उत्तर देत नाही, जोपर्यंत स्वर्ग माझ्यासाठी उघडला जात नाही, जोपर्यंत मी परमेश्वराच्या त्या अलौकिक सामर्थ्यात चालत नाहीये, मी 40 दिवस उपास प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. त्यांनी स्वतःला स्वतःच्या खोलीमध्ये बंद करून घेतलं. फक्त पाणी प्यायचे, खाणं वगैरे काहीच नाही. पहिले 40 दिवस त्यांनी उपवास केला. 1949 मधली गोष्ट सांगते मी तुम्हाला. पहिले 40 दिवस त्यांनी कंटिन्युअसली रात्रंदिवस प्रार्थना करतायत, देवाकडे मागतायत, देवाच्या उपस्थितीसाठी झटतायत, रडतायत, गुडघ्यावर बसून प्रार्थना करतायत. काही खाल्लं नाही. तुम्ही 3-4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस नाही काहीच न खातं. ओके. असं नाही की संध्याकाळी 6-7 नंतर उपवास सोडताय, थोडंसं खाताय, थोडंसं लिक्विड काही घेताय, नाही, फक्त पाणी. काहीच न खाता पिता त्यांनी उपवास केला. एक 8-9 दिवसातच, काही लोकांना सवय नसेल तर 3-4 दिवसातच कसं तरी होईल त्यांना. प्रेज द लॉर्ड. ऍट द मॅक्स तुम्ही 10-12 दिवस सुद्धा करू शकता, परंतु 40 दिवस टिकून राहणं, प्रार्थना करणं आणि देवाच्या उपस्थितीसाठी इट इज व्हेरी डिफिकल्ट. आय एम टेलिंग यू. हे खूप सोपं नाहीये, हे खूप कठीण आहे. त्यांनी ठरवलं मी करणार. त्यांचं 40 दिवसाचा उपवास प्रार्थना झाली. 40 दिवस त्यांनी पाणी वगैरे फक्त पाणी घेतलं, दुसरं काहीच खाल्लं नाही. कंटिन्युअसली देवाकडे मागत राहिले की देवा मला तुझा गौरव पाहायचाय, मला पुन्हा त्याच अभिषेकाचा अनुभव घ्यायचाय, तुझी उपस्थिती माझ्यावर उतरू, स्वर्ग माझ्यासाठी उघडला जाऊ दे. 40 दिवसानंतर काहीच घडलं नाही. जैसे थे वैसे. ना स्वर्ग उघडला, ना देवदूत भेटायला आला, ना परमेश्वराची वाणी आली, ना विजन आलं, ना काही नाही. 40 दिवसानंतर त्यांनी निराश व्हायला पाहिजे होतं, पण टॉमी हिक्स यांनी काय ठरवलं की ठीक आहे, या 40 दिवसात नाही ना, मी अजून पुढे 40 दिवस कंटिन्यू करणार. त्यांनी सेकंड 40 डेजचं फास्टिंग प्रेयर करायचं ठरवलं. द सेकंड स्लॉट. ओके. पुन्हा हे 40 दिवस झाल्यावर पुन्हा त्यांनी स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतलं. 40 दिवस उपास प्रार्थना करत राहिले. फक्त पाण्यावर. त्यांची तब्येत त्या दिवसामध्ये ढासळली. काही बुक्स मध्ये असं लिहिलंय की कंटिन्युअस उपास प्रार्थनेनंतर त्यांना मेंटली पण खूप परिणाम झाला होता त्यांच्या ब्रेनवर. प्रेज द लॉर्ड. परंतु ते म्हणाले की नाही, जर देवाचा गौरव मला दिसत नाही, जर त्या सानिध्यात मी चालत नाही, तर मी असं नाही का ड्राय लाईफ जगू शकत नाही. मला माझ्यासाठी परमेश्वराने स्वर्ग उघडला पाहिजे, मला तो गौरव पाहायचा आहे. अँड ही वॉज क्राईंग ॲट द फीट ऑफ लॉर्ड. हालेलुया. दुसरा 40 दिवसांचा उपास प्रार्थना झालं. टोटल 80 डेज फास्टिंग प्रेयर, डे अँड नाईट. ही वॉज सर्वायव्हिंग ओनली ऑन द वॉटर. प्रेज द लॉर्ड. फक्त पाण्यावर. दुसरे 40 दिवस झाल्यावर सुद्धा स्वर्ग उघडला नाही. खूप डिस्करेज झाले. त्यांना खूप वाईट वाटलं की मी अजून काय करू. आता त्यांच्या जवळ नाही का चॉईस होतं, माघार घ्या, सोडून द्या, देव उत्तर देत नाही, जे आहे ते चालू दे, किंवा नाही का अजून पर्सिस्टंटली शोध करा. पहिले 40 दिवस झाल्यावर दुसरे 40 दिवस, 80 दिवस साधी गोष्ट नाहीये. कित्येक लोक त्या काळामध्ये ज्यावेळेस असा फास्टिंग करायचे, ड्राय फास्टिंग करायचे, कित्येक लोकांच्या जीवावर बेतलेला आहे. बट ही वॉज सो मच हंग्री फॉर द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. ही सेड नो, आय विल नॉट स्टॉप. 80 दिवस झाले, देवाची वाणी नाही, काहीच उत्तर नाही, काहीच नाही. देन ही डिसाइडेड, आय विल नॉट स्टॉप अनलेस अँड अंटिल गॉड टॉक्स टू मी. जोपर्यंत परमेश्वर माझ्याशी बोलत नाही, मी थांबणार नाही, असं त्यांनी ठरवलं.
तिसऱ्या 40 दिवसांचं फास्टिंग प्रेयर मध्ये ते गेले. ओके, 2 सीझन त्यांचे 40-40 दिवसाचे झाले. तिसऱ्यांदा परत त्यांनी ठरवलं मी अजून 40 दिवस उपवास प्रार्थना करणार, फक्त पाण्यावर काही खात पीत नाहीये. एका रूम मध्ये स्वतःला त्यांनी लॉक करून घेतलंय. अँड ही वॉज क्राईंग 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 क्राईंग, लॉर्ड ओपन द हेवन, लॉर्ड visit me, Lord, where is your glory, Lord, anoint me, Lord, I cannot live this simple life, Lord, मला तुझ्या गौरवात चालायचंय, मला तुला संतुष्ट करायचे. कंटिन्युअसली डे अँड नाईट ही वॉज क्राईंग ऑन द फ्लोर. प्रेज द लॉर्ड. पण असं झालं 40 दिवसाचे ज्यावेळेस 3 सेशन झाले त्यांचे, म्हणजे 4 त्रिक 12, 120 दिवस. ओके, 120 दिवस, तिसरं 40 दिवसाचं त्यांचं ज्यावेळेस फास्टिंग झालं, त्यावेळेस असं झालं की त्यांच्या रूम मध्ये स्वर्गातून एक देवदूत आला. प्रेज द लॉर्ड. असं नाही की काही दर्शन पाहतायत वगैरे, नाही, लाईव्ह एंजल. त्यांच्या रूम मध्ये एक देवदूत आला आणि तो देवदूत त्यांच्याशी बोलू लागला. प्रेज द लॉर्ड. आणि हे तरुण होते, असं वयस्कर होते वगैरे नाही. वॉज यंग इन दॅट टाइम, दॅट पिरियड. 1949 मध्ये खूप तरुण होते ते. आणि ते ज्यावेळेस तो देवदूत आला, तो देवदूत त्यांना म्हणाला, माय नेम इज हिलिंग रेन. माझं नाव काय आहे माहिती? की मी आरोग्य देणारा वृष्टी किंवा आरोग्य देणारा पाऊस आहे. आय एम हिलिंग रेन. आरोग्य देणारी वृष्टी, हे माझं नाव आहे, त्या देवदूताचं नाव. ओके. आणि तो म्हणाला की तू जे कंटिन्युअस उपास प्रार्थना केली, जे तू झटून देवाचा शोध करत आहे, जे तू आत्म्यामध्ये स्वतःला दीन केला आहे, जो तू सौम्य अंतकरणाने देवाच्या सानिध्यात बसला आहे, जे शुद्ध अंतकरणाने तू देवाचा शोध करत आहे, सो देवाने मला तुझ्यासाठी पाठवलं आहे. मी स्वर्गातून आलो आहे, माझं नाव हिलिंग रेन आहे. अँड आय विल बी अटॅच टू युअर लाईफ. मी तुझ्या जीवनाला आता नाही का जोडलेला असणार. जोपर्यंत तू ह्या पृथ्वीवर आहे तोपर्यंत मी तुझ्या सोबत असणार. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तू ह्या पृथ्वीवर आहे तोपर्यंत देवाने मला सांगितलंय तुझ्या सोबत राहायचंय. जिथे कुठे तू जाणार तिथे तिथे अद्भुत चमत्कार होणार, वेगवेगळं आरोग्य मिळणार लोकांना, अशक्य गोष्टी शक्य होणार. सो कोणताही आजार असू दे, काही होऊ दे, देवाने मला सांगितलंय त्यानुसार मी तुझ्या जीवनाशी जुडलेला असणार आहे. तू जिथे जिथे जाणार तिथे तिथे मी तुझ्या सोबत असणार. आणि नाही का अद्भुत अशा गोष्टी घडणार, महान आरोग्य लोकांना मिळणार. ओके. माय नेम इज हिलिंग रेन. मी आरोग्य देणारी वृष्टी, हे माझं नाव आहे, देवदूत म्हणाला. आणि त्यावेळेस ना देवदूताने त्याला एक टास्क दिलं जे परमेश्वराने सांगितलं होतं. ही वॉज व्हेरी हॅपी बिकॉज द एंजल वॉज असाइन्ड फॉर हिम. त्याच्यासाठी एक देवदूत, जोपर्यंत या पृथ्वीवर आहे तो देवदूत आता स्वर्गात जाऊ शकत नाही. त्या देवदूताला टॉमी हिक्स या देवाच्या सेवकासोबतच राहायचंय आणि तो देवदूत त्यांच्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्यांना सांगितलं की आता इथून तुझे उपास प्रार्थना झालेत, नाव यू हॅव टू गो टू द अर्जेंटिना. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्यांना म्हणाला की तुला अर्जेंटिनामध्ये जायचंय आणि मी तुला नाव सांगतो, त्या व्यक्तीला जाऊन तुला भेटायचंय. आता देव त्यांना मिशन देतोय, काय करायचं काय नाही. टॉमी हिक्सना परमेश्वर म्हणाला, गो टू द अर्जेंटिना अँड मीट देअर अ पर्सन हुज नेम विल बी जुआन पेरॉन. ओके. परमेश्वर म्हणाला की तुला अर्जेंटिना या देशात जायचंय. हा अमेरिकेतला व्यक्ती आहे. तिकडे जुआन पेरॉन नावाचा एक व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला जाऊन भेट. त्या व्यक्तीला सांग मला तुमच्या या देशामध्ये हिलिंग क्रुसेड घ्यायचे. ओके. आरोग्य मिळणाऱ्या गोष्टींसाठी मला देवाच्या नावाने सभा घ्यायची, आरोग्य सभा, हिलिंग क्रुसेड घ्यायचंय मला, आणि ती व्यक्ती तुझ्यासाठी मार्ग उघडेल, असं परमेश्वराने त्याला सांगितलं. सो त्यांनी सोय केली, त्यांनी पैसे जमा केले अमेरिकेवरून अर्जेंटिनाला जाण्यासाठी. अँड दिस एंजल वॉज विथ हिम ऑलवेज. ओके. आणि असं झालं की ते अर्जेंटिनाच्या एअरपोर्टवर उतरले. एअरपोर्टवर उतरल्यावर त्यांनी ना एक बोर्ड बनवला. युजली जे लोक एअरपोर्टवर रिसीव्ह करायला येतात कोणाला तरी, ते कोणाला भेटायला आले हे बोर्ड घेऊन थांबतात, पण यांनी तिकडे अर्जेंटिनाच्या एअरपोर्टवर आल्यावर एक बोर्ड बनवला आणि असं लिहिलं, आय एम हिअर टू सी जुआन पेरॉन. ओके. मी इकडे जुआन पेरॉन नावाच्या व्यक्तीला भेटायला आलो आहे, मला कोणी याबद्दल सांगेल का? आणि तिकडे त्या एअरपोर्टवर काही लोक त्याला भेटायला आले आणि म्हणाले, तुला माहितीये का तू काय बोलतोय, तू कोणाचं नाव लिहिलंय? तो म्हणाला, मला माहित नाही, मी ह्या मिशनवर आहे, मला देवाने सांगितलं मला जुआन पेरॉन नावाच्या व्यक्तीला भेटायचंय. आणि ते लोक म्हणाले, तुला माहितीये जुआन पेरॉन कोण आहे अर्जेंटिनामध्ये? ही इज द प्रेसिडेंट ऑफ अर्जेंटिना. अर्जेंटिना देशाचा राष्ट्रपती आहे जुआन पेरॉन, आणि तू त्याला भेटायसाठी बोर्ड घेऊन फिरतोय.
बोलतोय. मग त्याला म्हणजे एवढं सुद्धा माहित नव्हतं. देवाने जे नाव सांगितलं, तुला ह्या देशात जायचंय, तो निघाला. काही प्रश्न विचारला नाही, काही नाही. प्रेज लॉर्ड. अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतीला त्याला भेटायचं आणि जाऊन सांगायचं की मला तुमच्या देशामध्ये हिलिंग क्रुसेड घ्यायचंय. इट्स इट्स नॉट अ सिम्पल थिंग. इट वॉज नॉट अ जोक. हे काही साधारण गोष्ट नाहीये की असं जाणं, भेटणं, बोलणं. त्यावेळेस ज्या वेळेस याला कळलं की प्रेसिडेंटचं लाईक इथे इथे ऑफिस आहे, या गोष्टी आहेत, त्याने ठरवलं की मला प्रेसिडेंटला भेटायला जायचंय. आणि त्याने ना प्रेसिडेंटच्या त्या ऑफिसमध्ये त्यांचं जे कार्यालय आहे तिकडे जाण्यासाठी प्रवेश केला. तुम्हाला माहितीये कोणत्याही राष्ट्राच्या प्रेसिडेंटला तुम्ही असंच भेटू शकत नाही. तुमच्याकडे स्पेशल अपॉइंटमेंट पाहिजे, तुमच्याकडे नोटीस पाहिजे, तुमच्याकडे रिझन पाहिजे, व्हॅलिड रिझन, तुमची पूर्ण तपासणी होते. असंच कोणी भेटू शकत नाही. एक एक मिनिट सुद्धा खूप महत्वाचा असतो प्रेसिडेंटचा. आणि याने ठरवलं आणि तो तिकडे गेल्यावर एक गार्ड त्याला भेटला. ओके, प्रेज द लॉर्ड. तो गार्ड म्हणजे त्याच्या लाईक गार्ड आहे, तर तो सुरक्षा रक्षक आहे, तर त्याच्याकडे बंदूक वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. तो गार्ड ह्या टॉमी हिक्सला अडवला आणि म्हणाला, तू कुठे चाललाय? टॉमी हिक्स म्हणाला, मी अमेरिकेमधून आलो आहे. मला परमेश्वराने सांगितले अर्जेंटिना देशामध्ये ह्या व्यक्तीला जाऊन भेटायचं आणि इकडे हिलिंग क्रुसेड घ्यायचे. त्या गार्डने जो होता तिकडे, त्याने ऐकलं आणि त्याला इतका राग आला. तो म्हणाला, माझ्याकडे बंदूक आहे, मी आत्ताच्या आत्ता तुझ्यावर गोळी झाडू शकतो तू जर असं बोलला तर. पण हा टॉमी हिक्स म्हणाले, मला माहित नाही, मला परमेश्वराने कमांड केलंय, मी त्यानुसार आले. तर हा जो सुरक्षा रक्षक जो गार्ड होता तो म्हणाला, तुला माहितीये अर्जेंटिना हा असा देश आहे की इकडे कोणीही प्रचार करू शकत नाही, इकडे ख्रिस्ती प्रचार केला जात नाही, हा या देशाचा नियम आहे. आणि तू ख्रिस्ताचं नाव घेऊन या देशात आलाय आणि राष्ट्रपतीला भेटायला आलायस तू. अर्जेंटिना देशामध्ये कोणीही सुवार्ता सांगू शकत नाही, प्रचार करू शकत नाही, इकडे कोणीही देवाबद्दल बोलू शकत नाही. इट इज फोरबिडन टू प्रीच इन अर्जेंटिना. प्रेज द लॉर्ड. पण टॉमी हिक्स म्हणाले, पण मला देवाने सांगितले त्यानुसार मी आलोय. मग हा जो गार्ड होता ना, तो म्हणाला, ठीक आहे, मी जुआन पेरॉन जे प्रेसिडेंट आहे त्यांच्या सगळ्यात जवळचा, आय एम द क्लोजेस्ट गार्ड, त्यांच्या सगळ्यात जवळचा सुरक्षा रक्षक मी आहे. जर तू असं म्हणतोस ना, तर ठीक आहे, मला हे हे आजार आहेत, बघू माझ्या जीवनात जर चमत्कार झाले, मला जर नाही का बरं केलंस तू जे बोलतोय त्याच्यानुसार तुला जर देवाने पाठवलंय, तर मग मी तुझी जुआन पेरॉनची भेट करून देईल, कारण मी त्यांच्या सगळ्यात जवळचा सुरक्षा रक्षक आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग टॉमी हिक्सने त्यांना त्या जो गार्ड होता त्याला काही आजार होते, टॉमी हिक्सने जस्ट त्यांना स्पर्श केला आणि त्याचे आजार तिथल्या तिथे निघून गेले. वॉज हील्ड. त्याला शरीरात हलकं वाटायला लागलं, त्याला जाणीव झाली की त्याच्या शरीरातून काहीतरी निघून गेले आणि ही न्यू दॅट ही गॉट हिलिंग. प्रेज द लॉर्ड. मग तो गार्ड म्हणाला की मला आता खात्री पटली आहे, तर एक काम कर. टॉमी हिक्सना म्हणाला, तू उद्या ये, उद्या मी तुझी राष्ट्रपतींची भेट घडवून घेतो. एवढ्या एवढ्या इतके वाजता आहे, त्यावेळेस राष्ट्रपतींकडे भेटायला जास्त कोणी नसतात, तर मी त्यांच्यासोबत तुझी भेट घडवतो. पण तरीही मला माहित नाही, कारण गेले 3 महिने झाले जुआन पेरॉन कोणाला भेटत नाहीये. बट तू ये, मी तुझी भेट घडवून आणतो. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट डे अगेन ऍट द अपॉइंटेड टाइम, ओके, टॉमी हिक्स तिकडे गेले राष्ट्रपती भवनामध्ये जुआन पेरॉन यांना भेटण्यासाठी, जे अर्जेंटिनाचे राष्ट्रपती आहेत. आणि तिकडे गेल्यानंतर ह्या गार्डने मध्यस्थी केली आणि ते भेटले. ज्या वेळेस टॉमी हिक्सने त्या जुआन पेरॉनना पाहिलं ना, तर ते लाईक ही वॉज, ते कसे होते माहितीये जुआन पेरॉन, त्यांचा चेहरा सगळा खराब झालेला होता, नाक खराब झालेलं होतं, हात खराब झालेले होते, बिकॉज त्यांना लेप्रसी, त्यांना कुष्ठरोग झालेला होता. अर्जेंटिना देशाचे राष्ट्रपती, त्यांना कुष्ठरोग झाला आहे. आणि टॉमी हिक्स तिथे जाऊन म्हणतात की माझं नाव हे हे आहे, मी अमेरिकेवरून आलो आहे, मला परमेश्वराने आज्ञा केली आहे की तुमच्या देशामध्ये हिलिंग क्रुसेड घ्यायचे. ते राष्ट्रपती जुआन पेरॉन म्हणाले, तुला माहित नाही का आमच्या देशामध्ये प्रचारास बंदी आहे, तू माझ्याकडे आला आहे? आणि तो म्हणाला, मला परमेश्वराने पाठवले, मी देवाचा शब्द घेऊन आलो आहे. आणि मग ते राष्ट्रपती जे होते ते काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, तुला दिसतंय माझे काय हालत झालीये, मी कुठलाच टीव्ही इंटरव्ह्यू देत नाही, मी सध्या कोणत्याच लोकांना भेटत नाही, गेले 3 महिने झाले मी कोणाला व्हिजिट केलं नाहीये, कोणाला अपॉइंटमेंट दिली नाहीये. का माहिती? कारण मी एवढा लेप्रसी मला झाली आहे, कुष्ठरोग झालाय, माझ्यामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत, मी टीव्ही इंटरव्ह्यू व्हिडिओ सुद्धा माझा कोणाला रेकॉर्ड करू देत नाही. सी माय कंडिशन. वी डोंट अलाउ एनी प्रीचर इन अर्जेंटिना. पण जर तू ज्याबद्दल बोलतोय, तू जर मला बरं करू शकला, तर मग मी अर्जेंटिनामध्ये प्रचार करण्यासाठी तुला लायसन्स देईन. प्रेज द लॉर्ड.
टॉमी हिक्सने काय केलं, ते उठले, त्या जुआन पेरॉन ज्यांना लेप्रसी झाले, ही टच देम, येशूने जसं कुष्ठरोग्यांना स्पर्श केला आणि ते बरे झाले, ही टच हिम. ज्या क्षणी जुआन पेरॉन यांना टॉमी हिक्सने स्पर्श केला, अगदी नव्या लेकरासारखी, नवीन बाळासारखी त्यांची स्किन झाली, पूर्ण स्किन तिथल्या तिथे. ओके, विजिबल मॅनिफेस्टेशन ऑफ द मिराकल, की त्यांचं सगळं लेप्रसी निघून गेली, सगळा कुष्ठरोग निघून गेला. आणि जुआन पेरॉन एकदम आश्चर्यचकित झाले, कारण एका देशाचा प्रेसिडेंट कसा काय तो त्याच्या देशाला इंटरनॅशनल लेवलवर रिप्रेझेंट करणार, कसं तो नाही का बोलणार. लोक, आपल्या इकडे पीएम ला महत्व आहे, बाहेरच्या देशामध्ये प्रेसिडेंट इज द फर्स्ट पर्सन. ओके, आपल्या इकडे कसं आपण पंतप्रधान म्हणतो, प्राईम मिनिस्टर, आणि प्रेसिडेंट पेक्षा लाईक प्राईम मिनिस्टर सगळे कामकाज पाहतात, सगळ्या गोष्टी ठरवतात. पण बाहेरच्या देशामध्ये प्रेसिडेंट इज इम्पॉर्टंट पर्सन, ही इज द हायेस्ट अथॉरिटी. प्रेज द लॉर्ड. आणि ते पूर्णपणे बरे झाले. आणि त्या प्रेसिडेंटने, जुआन पेरॉनने त्यांना सांगितलं की माझा विश्वास बसला आहे की तू देवापासून आलाय, मी ज्याच्यावर औषध नाहीये, इलाज नाहीये, लेप्रसी मधून बरा झालो आहे, तर मी तुला लायसन्स देतो की अर्जेंटिना, जिथे प्रचार कोणी करू शकत नाही, त्या देशामध्ये तू प्रचार करशील. तर मी तुला इकडे नाही का, एक मोठं स्टेडियम आहे, अटलांटिक स्टेडियम. ओके, अर्जेंटिनामध्ये एक स्टेडियम आहे, त्याचं नाव आहे अटलांटिक स्टेडियम. ते स्टेडियम मी तुला देतो, ज्याची कॅपॅसिटी किती, की ऍट अ टाइम त्या स्टेडियम मध्ये 25,000 लोक बसू शकतात. सो 25,000 लोक बसू शकतात असं कॅपॅसिटी असलेलं स्टेडियम आहे, मी तुला देतो. तिकडे तू तुझे मीटिंग घे. इतकंच नाही, हा राष्ट्रपती काय म्हणतो माहिती, मी आहे द प्रेसिडेंट, माझे व्हाईस प्रेसिडेंट माझ्या देशाचे, आमचे जेवढे पण कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, ते सगळे ह्या सभेला येणार. जो कोणी या सभेला येणार नाही त्यांना कॅबिनेट मधून मी फायर करून टाकेल. सगळे जण आम्ही या सभेला येणार. आणि ही न्यूज अशी पसरली, प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी ते प्रचार करायला तिकडे गेले, ज्यावेळेस त्यांना ते अटलांटिक स्टेडियम मध्ये पूर्ण स्टेडियम लोकांनी भरलं होतं. 25,000चे 25,000, त्याच्यापेक्षा पण जास्त लोक क्राऊड झाले होते स्टेडियम मध्ये. अद्भुते, चमत्कार, प्रत्येक जण आरोग्य प्राप्त करत होता, प्रत्येक जण. बिकॉज द मॅन ऑफ गॉड टॉमी हिक्स वॉज ब्लेस्ड विथ अन एंजल हुज नेम इज हिलिंग रेन. प्रेज द लॉर्ड. हिलिंग रेन, जिथे जिथे हे जायचे तिकडे या देवदूताद्वारे अद्भुते घडत होती. प्रेज द लॉर्ड. सगळे बरे झाले. यु नो नेक्स्ट डे व्हॉट हॅपन, ते स्टेडियम तर भरलेले, 25,000 लोक स्टेडियम मध्ये बसलेत, याच्या 4 पट गर्दी त्या स्टेडियमच्या बाहेर आहे. म्हणजे ऑलमोस्ट ओके 1,00,000 लोक बाहेर थांबले, स्टेडियमच्या बाहेर, रस्त्यावर, आजूबाजूला पूर्ण गर्दी करून बसले. स्टेडियम मध्ये जाता येत नाहीये. सो ऑलमोस्ट 1,25,000 पीपल, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, त्यांच्या सभेला एका दिवसात जमा झाले. अँड यु नो, पूर्ण दिवस हिलिंग चालू आहे, वेगवेगळे नाही का मिराकल्स घडतात, सगळे लोक बरे झालेत. मीटिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी टॉमी हिक्स ज्यावेळेस त्यांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते तिकडे त्यांच्या रूम कडे गेले. हॉटेलमध्ये जाता जाता त्यांना कळलं, त्यांच्या हॉटेलच्या आजूबाजूच्या रस्त्यावर काही लोकांनी माहिती काढली होती की हे कुठे थांबलेत, तर तिकडे 4,000 लोक रस्त्यावर नाही का त्यांची वाट पाहत झोपलेले होते. टॉमी हिक्स कसे कसे तरी त्यांच्या हॉटेलच्या रूम मध्ये गेले. आणि रूम मध्ये गेल्यानंतर असं झालं की नेक्स्ट डे त्यांना निघायचंय, आता तयारी करून मीटिंग साठी निघायचंय. त्यांना जाताच येईना. नेक्स्ट डे 5,000 6,000 लोक रस्त्यावर त्या हॉटेलच्या दारामध्ये त्यांच्यासाठी वाट पाहत थांबलेले होते, आरोग्य मिळवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. यु नो, एक अशी वेळ आली, टॉमी हिक्सने ठरवलं की मी हॉटेलमधून असा जाऊ शकत नाही आणि मीटिंग मधून हॉटेलमध्ये पण जाऊ शकत नाही, लोक मला घेतील. ही वॉज सो मच अनॉइंटेड. त्यांनी काय केलं माहिती, लोकांना सांगितलं माझ्यासाठी नकली केस आणा, माझ्यासाठी नाही का स्त्रियांचे कपडे आणा, माझ्यासाठी लाईक फेक आर्टिफिशियल नाही का स्त्रियांचं शरीर जसं असतं ते, त्या गोष्टी घेऊन या. ते काय करायचे, ज्यावेळेस मीटिंगला सभेला जायचे स्टेडियम मध्ये जाण्यासाठी, रूम मधून ते नाही का फिमेलचं मेकअप करून, नकली केस लावून, स्त्रियांसारखं नाही का कपडे घालून, एक लेडी, एक स्त्री महिलेच्या वेशमध्ये ते जायचे, जेणेकरून ही बाहेरची लोक त्यांना ओळखणार नाही. आणि असं करून ते मीटिंगला पोहोचायचे. मीटिंग झाले की परत नाही का चेंज करून अशा प्रकारे ते त्यांच्या रूमवर यायचे. जिथे कुठे ते जातील लोक त्यांना घेरत होते, कारण त्यांना लोकांनी स्पर्श केला, त्यांनी लोकांना स्पर्श केला. प्रत्येक जण आरोग्य प्राप्त करत होता, कुठलाही आजार असू दे. आजार आला तिकडे नाही का लिमिटेशन नव्हतं की हा आजार आहे, नॉट पॉसिबल, तो आजार आहे, नाही आता नाही, उद्या नाही. एव्हरीबडी यूज टू गेट हिलिंग इन्स्टंटली. प्रेज द लॉर्ड. आणि सगळे लोक आश्चर्यचकित झाले होते. दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली होती, वाढत चालली होती, वाढत चालली होती. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या अभिषेकाने भरलेले असताना
ना, त्यावेळेस तुम्ही नाही का लिटरली इतकं इतकं परमेश्वर उंच करतो, जे आत्म्याने दीन देवाचं वचन सांगतं ना, स्वर्गाचं राज्य त्यांचे जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील, जे नीतिमत्वाचे भुकेले आणि ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. देवाचं वचन सांगते, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. अभिषेक एका वेळेस अशा लेवलला तुम्हाला घेऊन जाऊ शकतो की तुम्ही लोकांच्या मागे पळत नाही, उलट लोकांपासून नाही का तुम्हाला लपून फिरावं लागतं, कारण तुम्हाला लोक कुठेच सोडत नाही. दॅट अनॉइंटिंग ओके अट्रॅक्ट्स ऑल द पीपल. हे येशू सोबत व्हायचं. येशू जिथे जिथे जायचा ना, लोकांची गर्दी गाव गाव येशूच्या मागे 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 यायचे. तरी सुद्धा येशू रात्रीचा वेळ काढून नाही का पर्वतावर जायचं, समुद्रावर जायचं. यूज टू स्पेंड टाइम विथ द फादर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असं झालं की तिकडे त्यांची जेवढे दिवस मीटिंग होती अटलांटिक स्टेडियम मध्ये, ती मीटिंग संपली आणि मग आपला पासपोर्ट घेऊन टॉमी हिक्स म्हणाले की मी आता जाणार आहे, आणि ते एअरपोर्टवर निघाले. एअरपोर्टला ज्या क्षणी ते निघाले तेव्हा काय झालं माहिती, प्रेसिडेंटचे जे लोक होती, त्यांचे जे खास माणसं, राष्ट्रपतीची माणसाने त्यांना एअरपोर्टवर पकडलं, घेरलं आणि ते म्हणाले की तुम्ही जाऊ शकत नाही. ते म्हणाले माझं फ्लाईट तिकीट बुक आहे, मी आता चाललो, मला देवाने सांगितलं ते काम इकडे मी केलं. ते म्हणाले नाही, आमच्या या अर्जेंटिना देशाच्या प्रेसिडेंटने जिथे प्रचाराला ख्रिस्ताचं नाव घ्यायला परवानगी नाही, त्याने सांगितलं आहे की अटलांटिक स्टेडियम खूप लहान पडत होतं. आता तुम्हाला इकडे काय करायचंय माहिती, तुम्हाला पुढचे 3 महिने, प्रेज लॉर्ड, पुढचे 3 महिने आमच्या देशात राहायचं आहे, आणि तुम्हाला इकडे हरिकेन्स नावाचं एक स्टेडियम आहे जे मोठं आहे, त्या स्टेडियम मध्ये तुम्हाला रोज प्रचार करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. द मॅन हु इन्व्हेस्टेड हिज टाइम इन सीकिंग लॉर्ड, ज्या माणसाने परमेश्वराचा शोध करण्यासाठी ना स्वतःचा वेळ त्याने इन्व्हेस्ट केला, वेळेशी नाही का वेळ घालवला, त्याने स्वतःला जगापासून वेगळं केलं, फॅमिलीपासून वेगळं केलं, आणि तो म्हणाला नाही, देव मला उत्तर देत नाही तोपर्यंत मी बसणार. त्याच्यासाठी 40-40 दिवसाचे 3 सेशन त्याने 120 दिवस देवाच्या सानिध्यात घालवले. पूर्ण आयुष्यभरासाठी परमेश्वराने एक हिलिंग रेन नावाचा देवदूत त्याच्यासाठी दिला, आणि लिटरली पुढचे 3 महिने रोज रोज रोज, प्रेज द लॉर्ड, ते प्रीच करत होते. अटलांटिक स्टेडियम मधून ते हरिकेन स्टेडियम मध्ये आले, आणि प्रत्येक वेळेस त्यांची नाही का सभा पूर्ण लोकांनी भरलेली, वेगवेगळ्या देशावरून सुद्धा लोक हे ऐकून यायला लागले होते. प्रेज द लॉर्ड. 3 महिने झाल्यानंतर ते टॉमी हिक्स अमेरिकेत आले. अमेरिकेला आल्यानंतर असं झालं की पुन्हा परमेश्वराने त्यांना सांगितले की नाऊ यू हॅव टू गो टू रशिया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता रशिया त्या काळामध्ये सुद्धा असा देश होता की जिकडे कोणीही ख्रिस्ताचं नाव घेऊ शकत नाही. अगेन ओके, सेकंड मिशन फ्रॉम द गॉड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्यांना म्हणाला की तुला आता रशियाला जायचंय, रशियाला जाऊन स्टॅलिन नावाच्या माणसाला भेट. एवढंच परमेश्वर बोलला. ही वेंट टू रशिया, ही मेट द स्टॅलिन. त्या काळात रशियाचा लीडर जो होता त्याचं नाव होतं स्टॅलिन, आणि हे त्या लीडरला भेटले. आणि तिकडे काय रूल होता माहिती रशियामध्ये, की कोणीही प्रीच करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. कोणीच प्रीच करायचं नाही, जसं अर्जेंटिनाला होतं तिकडे. देयर वॉज अ रूल इन रशिया दॅट टाइम, नो वन कॅन प्रीच अबाउट जीसस. हे स्टॅलिनला त्यांनी परत ऍड्रेस मिळवला, स्टॅलिनला जाऊन भेटले, जसं जुआन पेरॉनना भेटले होते. आणि स्टॅलिन म्हणाला तू माझा वेळ वाया घालवतोय टॉमी हिक्सना. ते म्हणाले तू जो कोणी असशील, देवाने तुला पाठवलं असेल किंवा काही असेल, एवढ्या गोष्टी अर्जेंटिनात झाल्या असतील, माझ्या देशात रशियामध्ये, माझ्या कॉन्टिनेंटमध्ये ह्या गोष्टीची मी परमिशन देत नाही. देर इज अ रूल इन रशिया की मी कोणालाच इकडे प्रचार करू देत नाही. टॉमी हिक्स काय म्हणाले, पण हा रूल पण तुम्हीच बनवलाय ना. स्टॅलिनला म्हणाले दिस रूल इज मेड बाय यू, देन यू कॅन चेंज द रूल. ते म्हणाले माझा वेळ वाया घालवतोयस, तुझ्या देशातून आलाय तिकडे परत निघून जा. आणि परमेश्वराने टॉमी हिक्स यांना काही गोष्टी दाखवल्या. ते काय म्हणाले, आय नो दॅट युअर वाईफ इज स्ट्रगलिंग विथ ल्युकेमिया. स्टॅलिनला म्हणतात तुमच्या पत्नीला ल्युकेमियाचा, ब्लड कॅन्सरचा आजार झालाय, आणि ती जीवन मरणाच्या नाही का त्या जीवन मरणाच्या वाटेवर आहे. स्टॅलिन म्हणाले तुला कोणी सांगितलं माझ्या बायकोला ल्युकेमिया झालंय. ते म्हणाले मला कोणी सांगितलं नाही, माझ्या परमेश्वराने मला रिव्हील केला आहे. मी इथे आता तुमच्या समोर आहे, मी तुमच्या वाईफ साठी प्रार्थना करेल, ती तिकडे हील होईल. प्रेज द लॉर्ड. अँड देअर इन फ्रंट ऑफ द स्टॅलिन इन हिज ऑफिस ओके, टॉमी हिक्स यांनी प्रार्थना केली. स्टॅलिन यांची पत्नी ल्युकेमियाच्या आजारपासून कम्प्लिटली बरी झाली. त्याच्यानंतर काय झालं ओके, स्टॅलिन म्हणाला रशियामध्ये प्रीच करण्यासाठी मी तुम्हाला लायसन्स देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस त्यांना रशियामध्ये प्रीच करायसाठी लायसन्स मिळालं, खूप अद्भुत गोष्ट घडली त्यांच्या पहिल्या मीटिंग मध्ये. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पहिल्या
संध्याकाळच्या क्रुसेडच्या वेळेस स्टेजवर टॉमी हिक्स गेले. आता रशिया लोकांची रशियन लँग्वेज आहे, टॉमी हिक्स हे अमेरिकन आहेत, ही त्यांची लँग्वेज इंग्लिश आहे, त्यांना रशियन येत नाही. तर त्यांना एक ना इंटरप्रिटर दिला होता, एक ट्रान्सलेट करणारी एक स्त्री त्यांच्या सोबत थांबली होती. ज्या क्षणी त्या स्टेजवर ते गेले, समोर हजारोंची गर्दी आहे, प्रेज द लॉर्ड, आणि टॉमी हिक्स म्हणाले जीसस इज द लॉर्ड ऑफ रशिया. त्यांच्यासोबत जी इंटरप्रेट करणारी जी स्त्री आहे ना, तिने भाषांतरच केलं नाही, बोलतच नाहीये. टॉमी हिक्स परत म्हणाले जीसस क्राइस्ट इज द लॉर्ड ऑफ रशिया, येशू ख्रिस्त रशियाचा परमेश्वर आहे. ती स्त्री काहीच बोलत नाहीये आणि त्यांनी त्या स्त्रीला म्हणाले की तू इथे ट्रान्सलेट करण्यासाठी, यू आर हिअर टू इंटरप्रेट व्हॉट आय एम सेइंग. ते त्या स्त्रीला म्हणाले तुमच्या रशियन भाषेमध्ये सांग, मी जे बोलत आहे, मी जे बोलतो ते मी बोलणारे शब्द भाषांतर करण्यासाठी तू इथे आहेस. आणि ती स्त्री इतकी इतकी कट्टर होती, तिला राग आला, ती म्हणाली मी हे प्रीच करणार आहे. तिने काय केलं माहिती, शी स्पॅट ऑन द फेस ऑफ टॉमी हिक्स. ही जी स्त्री आहे, जी भाषांतर करण्यासाठी होती, ती त्या पहिल्या रात्रीच्या क्रुसेड मध्ये त्या स्टेजवर टॉमी हिक्सच्या चेहऱ्यावर थुंकली आणि म्हणाली मी करणार नाही. ज्या क्षणी ती थुंकली तेव्हा काय झालं माहिती, स्टेज, ओके, मोठमोठे ओपन ग्राउंड क्रुसेड ज्यावेळेस होता त्यावेळेस स्टेज खूप उंच असतो, खूप उंच, कारण लांब लांबच्या लोकांपर्यंत नजर जावी म्हणून. त्या स्टेजवरून त्या ग्राउंडवर खाली जमिनीवर ती पडली. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस टॉमी हिक्सच्या चेहऱ्यावरती थुंकली आणि ज्या क्षणी ती पडली त्यावेळेस काय झालं माहिती, टॉमी हिक्स स्टार्टेड प्रीचिंग इन रशियन लँग्वेज. 1 तास फ्लुएंटली ते रशियन लँग्वेज मध्ये बोलत होते, कारण इंटरप्रिटर इंटरप्रिट करण्याला नकार देत होतं, कोणी रशियन लँग्वेज मध्ये भाषांतरित करत नव्हते. परमेश्वराचा असा महिमा उतरला की ते रशियन लँग्वेज मध्ये भाषांतर करायला लागे. अद्भुते, मिरॅकल, ज्या देशात देवाचं क्रुसेड घेऊ शकत नाही, प्रचार करू शकत नाही, ख्रिस्ताचं नाव घेऊ शकत नाही, तिकडे परमेश्वराने अद्भुते केली. प्रेज लॉर्ड. बट हाऊ इट ऑल स्टार्टेड, असं नाही की त्यांच्यावर विशेष अनुग्रह होता, देव त्यांच्यावर स्पेशल ग्रेस ओतत होता, देवाने त्यांना खूप जास्त प्रेम केलं होतं, फेवरेटिझम केलं किंवा नाही. He paid the price. He said की Lord, I want to see your glory. He was seeking the face of the Lord. Praise the Lord. ज्या वेळेस गौरव पृथ्वीवरून पुन्हा स्वर्गात घेतला गेला होता आणि ज्या वेळेस सगळीकडे पुन्हा गोष्टी जसं आता चाललंय तसं नॉर्मलाइज चालल्या होत्या, त्यावेळेस टॉमी हिक्स म्हणाला नो, आय विल नॉट सिट क्वाइट, आय विल नॉट सिट इन सायलेन्स, मी ह्या गोष्टी स्वीकारणार नाही. आणि ही स्टार्टेड सिकिंग लॉर्ड, की बायबलचा परमेश्वर कुठे आहे, कुठे तो परमेश्वर आहे ज्याने हे संजीवन आणलं होतं, मला त्याच गोष्टी पाहायच्या आहेत, मला साधारण जीवन जगायचं नाही. टॉमी हिक्सला परमेश्वराने लास्ट टाइम विजन दिलं होतं, शेवटच्या दिवसाच्या गोष्टींबद्दल त्यांचं एक पुस्तक आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी कशा झाल्या माहिती, त्यांनी त्यांच्या तरुणपणाच्या दिवसामध्ये डिसिजन घेतलं, काही होऊ दे, मी परमेश्वराचा शोध करणार, मला परमेश्वर पाहिजे, मला देवाचा अभिषेक पाहिजे, मला देवाची उपस्थिती पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जे आत्म्याचे दिन ते धन्य. प्रेज द लॉर्ड. जे तहानलेले आणि भुकेले, जे नीतिमत्वाचे तहानलेले भुकेले ते धन्य, कारण त्यांची तहान आणि भूक जी आहे ना ती शमविण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. वाय आय एम सेइंग दिस, यू नो, आपण वचन वाचतो आणि मग आपण नेक्स्ट मोमेंटला प्रेज द लॉर्ड, हालेलुया बोलतो, एखादं गाणं घेतो, स्तुती आराधना करतो, नेक्स्ट डे पासून आपल्या रुटीन लाईफला लागतो. मी जर काम नाही केलं तर भाडं कोण भरेल, मी जर नाही का बिझनेस नाही माझा केला तर पैसे कुठून येतील, मी नाही गेलो तर काय होईल, आणि आपण नेहमी स्पिरिच्युअल गोष्टी सेकंडरी ठेवतो. पहा, लोक चर्चला जातात, लोकांना प्रेम आहे, लोकांना नाही का देवाला फॉलो करायचं, वेळ द्यायचा, बट दे आर सो मच बिझी. ते इतके व्यस्त आहेत की 1 तास प्रार्थना करायला वेळ नाही, 1 तास अन्य भाषेत बोलायला वेळ नाहीये. स्त्रिया जरी नाही का असल्या तरी त्या सुद्धा इतक्या व्यस्त आहेत, मुलं त्यांच्या नाही का स्कूल कॉलेज त्यांचं चेजिंग ड्रीम्स यामध्ये इतके व्यस्त आहेत की सतत एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, मी हे केलं नाही तर घरात कोण पाहेल, बाहेर कोण पाहेल, पैसे कुठून येतील, जगणार कसं, ह्या फॉल्स थिंग्स मध्ये. वाय एम सेइंग फॉल्स थिंग, कारण बायबल काय सांगतं माहिती, की ज्याने सुरुवात केली तो शेवटपर्यंत नेईल. आपला पुरवठा परमेश्वराकडून होतो. देवाला माहितीये आपल्याला कसं पुरवायचं, देवाला माहितीये ही समस्या आली यातून बाहेर कसं काढायचं. परमेश्वराला माहितीये की आता माझ्याकडे काहीच रिसोर्सेस नाहीये, माझ्याकडे
माझ्याकडे वेळ नाही, तर या दिवसात मला कसं चालवायचं? पण गरज काय माहिती, तुम्ही सगळ्यात प्रथम स्थान परमेश्वराला देण्याची. जर तुम्ही हे जग जसं चाललंय त्याच्यासोबत चालण्यात, त्याच जगाच्या रहाटीप्रमाणे स्वतःला गुंडाळण्यामध्ये, त्याच जगातल्या त्याच गोष्टीमध्ये, त्याच कष्टामध्ये, त्याच लेबरमध्ये, त्याच वासनेमध्ये, त्याच जगातल्या त्या सायकलमध्ये तुम्ही जर खुश आहात ना, तुम्ही कधीच अलौकिक गोष्टी पाहू शकणार नाही. कारण तुम्हाला स्वतःला वेगळं करायचंय. प्रेज द लॉर्ड, इट इज पॉसिबल. जर त्या काळात त्या लोकांनी केलं, आजही या पृथ्वीवर काही लोक करतायत, तर मी सांगते हे आपल्यासाठी आहे. वी आर लिव्हिंग इन दॅट एरा, इन दॅट टाइम, इन दॅट पिरियड, की जो गौरव स्वर्गामध्ये स्टील हँगिंग इन द हेवन. ओके, जो गौरव स्वर्गामध्ये आहे. गॉड इज वेटिंग फॉर दोज पीपल. परमेश्वर त्या लोकांची वाट पाहत आहे की जे देवाच्या सानिध्यात बसतील, जे नाही का जगाच्या गोष्टी, संसाराची चिंता, ह्या गोष्टींमध्ये फसणार नाही, तर ते परमेश्वराला प्रथम स्थान देतील, ते ती किंमत मोजतील, ते देवाच्या सानिध्यात वेळ घालवतील, ते स्वतःला नाही म्हणतील, जगाच्या आकर्षणाला नाही म्हणतील, ते प्रत्येक वाईट गोष्टीचा नकार करतील, ते राग, मत्सर, हेवा, कलह, जलसी यामध्ये चालणार नाही, ते एकमेकांमध्ये भांडत बसणार नाही, तर ते देवाचा झटून शोध करतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. God is waiting for that generation. God is hungry for such soul. Hallelujah. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटत असेल किती क्लेश आहे, किती प्रॉब्लेम आहे, किती अडचणी आहे. परमेश्वर काय म्हणतो माहिती, मला माहिती आहे या अडचणीतून तुम्हाला बाहेर कसं काढायचं. मला माहिती आहे की मी तुम्हाला इथून कधी बाहेर काढायचं. मला माहिती आहे की या दिवसात मी तुम्हाला कसं राखून ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. पण आपण ट्रस्ट करतो का? आपण विश्वास करतो का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अँड यांचे जर पुस्तक तुम्ही वाचाल, आय वुड लाईक टू एनकरेज यू पीपल की प्लीज हे अशा लोकांची पुस्तकं वाचा. मी लिटरली जे अनॉइंटेड आणि जे ना ऑथेंटिक आहे तेच बुक्स वाचते, तेच बुक्स रेफर करते. तुमचं जीवन बदलेल. प्रेज लॉर्ड. देर आर पीपल हु से की फास्टिंग अँड प्रेयरची गरज नाही. इनफॅक्ट येशूच्या काळात नाही का सदुकी परुषी यायचे, म्हणायचे तुझे शिष्य काही उपास प्रार्थना करत नाही, आम्ही इतके उपवास करतो, ते तर कधी पण खातात, शब्दाच्या दिवशी पण नाही का कणस मोडतात आणि हे गोष्ट. येशू म्हणाला मी जोपर्यंत त्यांच्या सोबत आहे त्यांना उपास प्रार्थना करायची गरज नाही. पण येस, असे दिवस येतील ज्यावेळेस मनुष्याचा पुत्र घेण्यात येईल, त्या दिवसात ते उपवास प्रार्थना करतील. दिस इज दॅट टाइम. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये अशी एक जनरेशन आहे जी प्रत्येक वेळेस परमेश्वराचं नाव घेते, स्वर्गाकडे पाहते, देवाकडे लक्ष ठेवते. प्रेज द लॉर्ड. अशी लोक ह्या पृथ्वीवर आजही आहेत जे साधारण आहे, जे ज्यांना कोण ओळखत नाही, ज्यांचं काही नाव मोठं नाही, खूप मोठी मिनिस्ट्री नाही, खूप वेगळ्या अलौकिक गोष्टी काही केल्या नाही, बट दे आर कनेक्टेड टू गॉड एव्हरी टाइम. ते कोण आहे माहिती? ते 5 वाईज वर्जिन्स आहेत, ते 5 त्या हुशार कुमारिका आहेत, जे सतत ना आपला अभिषेक, आपलं तेल साठवून ठेवतात. तेल काय दाखवतं? व्हॉट डज द ऑइल रिप्रेझेंट? तेल अभिषेक दाखवतं. जर तुम्ही जगातल्या गोष्टींमध्ये ट्रेड करणार, मोबाईलमध्ये वेळ घालवणार, जगातल्या गोष्टी पाहणार, कंपॅरिझन करणार, फोटोजच्या मागे जाणार, लाईक्सच्या मागे जाणार, तुम्ही सतत स्वतःला सी व्हॉट हॅपन्स सी नाव आय डोंट हॅव टाइम. आज पण प्रार्थना मला करायची आहे. सी आपण ऑलरेडी वेळ आपलं 15 मिनिटं जास्त झाली आहेत. तुम्हाला माहितीये ज्या ज्या वेळेस तुम्ही नाही का ह्या जगी गोष्टी घेता, सैतानाच्या गोष्टींसोबत वेळ घालवता, तुम्ही तुमचा अभिषेक गमावता. प्रेज लॉर्ड. तुम्ही ते तेल घेतलंय, दॅट अनॉइंटिंग इज विथ यू, तो लॅम्प आहे तुमच्याकडे, पण तुम्हाला माहितीये तुमचं तेल संपतंय. त्या दिवशी काय होणार मी तुम्हाला सांगते. ज्यांनी एक्स्ट्रा ऑइल घेतलं नाही, ज्यांनी अभिषेक साठवून ठेवला नाही, ज्यांनी अभिषेक असा गमावला, ते लोक ना त्या दिवशी दार ठोकणार, पण प्रभू दार उघडणार नाही. या गोष्टी होणार. मी तुम्हाला सांगते. लोक म्हणतात घाबरवू नका, प्रीच करू नका. लोकांना वाटतं की अजून भरपूर वेळ येशू यायला. नाही, येशू यायला वेळ नाहीये. प्रेषित ज्या वेळेस येशू स्वर्गात घेतला तेव्हा म्हणायचे आपण शेवटच्या दिवसात आहोत. आज 2026 वर्ष झाली. विचार करा, आपण शेवटच्या दिवसातल्या कदाचित शेवटच्या मिनिटामध्ये आहोत, शेवटच्या सेकंदामध्ये असेल. प्रेज द लॉर्ड. जो येणार तो विलंब लावणार नाही, तो उशीर करणार नाही. सो तुमचा अभिषेक जो आहे ना त्याला साठवून ठेवा. तो अभिषेक गमावू नका. तुमचा अनॉइंटिंग ना तुम्हाला उभं करेल. जो अभिषेक परमेश्वराने केलाय तो वाढवा. बायबल सांगतं रोज त्याची दया आपल्यावर नवीन आहे. रोज रोज तुमच्यावर नवीन दया उतरते, नवीन कृपा उतरते, आणि रोज रोज तुम्ही ती दया, कृपा, जगातल्या गोष्टी, व्यवहारिक पण, वासना, पॉर्नोग्राफी, ब्लू फिल्म्स, अजून मोबाईलवर दुसरं काही पाहणं, फेसबुक, इंस्टाग्राम,
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये घालवता. यू आर वेस्टिंग युअर अनॉइंटिंग. म्हणून तुमचे लॅम्प जे आहेत ना त्याच्यामध्ये तेल उरत नाहीये. प्रेज द लॉर्ड. बी द पर्सन हु विल मेक डिफरन्स इन दिस जनरेशन. कारण परमेश्वर अशा लोकांचा शोध करत आहे, अशा लोकांकडे दृष्टी लावत आहे. देवाला माहितीये या दिवसात या समयात तुम्हाला कसं राखून ठेवावं. असा नका विचार करू की देव लक्ष का देत नाहीये, देव प्रार्थनेचं उत्तर का देत नाहीये, देव का माझ्याकडे लक्ष देत नाही, का मला मदत करत नाहीये, का मला एकटीला सोडलंय. नाही सोडलंय, नाही सोडलंय देवाने, नाही सोडलंय. त्याला माहिती त्याला सगळं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.